मुस्कान लाए चेहरे पर दिल खुश हो जाए, एक रंगीला जहां है चल हम वहां जाए। गम को भूल जाए है ऐसा ये ठिकाना, सपनों जैसी दुनिया ये खुशियों का खजाना। विराज जंक्शन मस्ती का स्टेशन, दिल को बहलाता है नया डेस्टिनेशन। फूड कोर्ट, गेम जोन, ट्रैम्पोलिन पार्क, वाटर पार्क, गो कार्टिंग, किड्स प्ले एरिया, अम्यूजमेंट पार्क और अमेजिंग फूड वैरायटी सिर्फ विराज जंक्शन में। विराज जंक्शन नियर कोगनोळी टोल नाका, कोगनोळी। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं 20 मे 2026 रोजी देशव्यापी बंद पुकारलाय। औषध व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 आणि रूल 1945 अंतर्गत चालतो, मात्र ऑनलाईन औषध विक्री संदर्भात या कायद्यात स्पष्ट तरतूद नाही। केंद्र सरकारनं 28 ऑगस्ट 2018 रोजी ऑनलाईन औषध विक्री संदर्भात नोटिफिकेशन जारी केलं होतं, मात्र त्याचं अद्याप कायद्यात रूपांतर झालेलं नाही। तरीही देशभरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनेनं केलाय। या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयानं ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली आहे। कोरोना काळात 26 मार्च 2020 रोजी औषधांच्या होम डिलिव्हरीला तात्पुरती परवानगी देण्यात आली होती, मात्र कोरोना संपून 5 वर्ष उलटल्यानंतरही ही सवलत कायम असल्यानं ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। होलसेलर आणि रिटेलर यांना मर्यादित नफा निश्चित करण्यात आलेला असताना मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 50% सवलत देत अव्यावसायिक स्पर्धा करत आहेत। यामुळे देशातील सुमारे 12.5 लाख औषध विक्रेते अडचणीत आले असल्याचं संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी म्हटलंय। संघटनेनं GSR रद्द करण्याची मागणी केली असून औषध विक्रेत्यांना ब्रँड सबस्टिट्यूट देण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। वारंवार निवेदनं देऊनही सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिली। अखिल भारतीय केमिस्ट संघटनेतर्फे आमचा बुधवार 20 मे रोजी पूर्णपणे देशव्यापी बंद आहे। यामध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच आम्ही पदाधिकारी व सगळेच रिटेल बांधव आम्ही या बंदमध्ये 100% सहभागी होत आहोत। बंद करण्याचं आमचा विषय म्हणजे की GSR 220E आणि GSR 817E जे 2018मध्ये कोरोना काळामध्ये या देशामध्ये एक तात्काळ अंमलबजावणी केली की कुठेही ग्राहकांची गैरसोय होऊ नये, पण या 2 गोष्टी देखील त्यावेळी मी ॲक्सेप्ट केल्या। पण या 2 गोष्टींचा गैरवापर, कारण कायद्याअंतर्गत रूल 65 अंतर्गत आम्ही औषध व्यवसाय करतो, पण ऑनलाईन फार्मसी जे बेकायदेशीर आहे की त्यांना परमिशनच नाही आहे किंवा त्याचा कुठलाही कायदा हा सेंट्रल गव्हर्नमेंटनं न करता ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना थेट औषध विक्री चालू आहे। यामुळे समाजामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या मिळत नसल्या, विशेषतः सायकोट्रोपिक सबस्टन्स असतील, नार्कोटिक ड्रग्ज असतील किंवा झोपेच्या गोळ्या असतील किंवा ॲबॉर्शन किट असतील किंवा खोकल्याच्या औषधांची नशा होणारी जी औषधं आहेत, याचा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही समाजातील घटकाकडून होऊ घातलेला आहे। त्यामुळे समाजातील काही घटकांना जीवघेण्या आजारांना किंवा गंभीर आजारांना किंवा समस्यांना सामोरं जावं लागलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 4000 औषध व्यावसायिक या येणाऱ्या बुधवारी 20 मे रोजीच्या बंदमध्ये सहभागी होऊन आम्ही बंद यशस्वीरित्या करणार। यावेळी उपाध्यक्ष किरण जाधव, सचिव प्रल्हाद खवरे, माजी अध्यक्ष संजय शेटे, दाजीबा पाटील, संचालक महेश सावंत, कैवल्य कुलकर्णी, आदित्य चौगुले, विजय देवणे, अतुल पाटील, पुरुषोत्तम मखदूम आदी उपस्थित होते।